रोल एक कॉफी जरा हा फुकट. विधानसभा निवडणूक पार पडली असून अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट होऊ शकला नाहीये. महायुतीला भरघोस यश मिळालेलं आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यामागे आपण निवडणूक लढलो असं महायुतीतील शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. आपल्यासोबत आता शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट साहेब आहेत. साहेब, काय वाटतं की एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यामागे जी निवडणूक लढली, मात्र एकनाथ शिंदेच्या ऐवजी आता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढा केला जातोय आणि महायुतीचे नेक्स्ट जे सीएम असतील ते देवेंद्र फडणवीस असतील असं सांगितलं जाते. काय वाटतं याबद्दल? विधानसभेची निवडणूक झालेली आहे, युती बहुमतात आलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली ही तेवढं सत्य आहे. परंतु आता शिंदे साहेबांनी स्वतः जेव्हा प्रेस घेऊन सांगितलंय की माझा मुख्यमंत्री बनवण्यामध्ये कोणताही अडसर नाही, योग्य तो निर्णय वरिष्ठांनी घ्यावा, इतकी स्पष्ट आणि क्लिअर भूमिका ज्याला म्हणता येईल ती एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. आता फक्त वरिष्ठ नेते जे अमित शाह साहेब आहेत त्यांची जी काल भेट झाली त्यांनी निर्णय डिक्लेअर करायचा आहे. तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आता त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद असायचं काहीच कारण नाही. ज्याचंही नाव डिक्लेअर होईल त्यांचं आम्ही स्वागत करू, ही आमची भूमिका आहे. तुम्ही शिंदे गटाचे एक प्रमुख नेते आणि एकनाथ शिंदे यांचा खूप जवळचे नेते म्हणून ओळखल्या जाता. आज तुमचा वाढदिवस सुद्धा आहे. काही मंत्रिपदाची ऑफर आली का? एकनाथ शिंदेनी काही बोललं का तुम्हाला? पहिला मुख्यमंत्री होऊ द्या, मुख्यमंत्र्यांचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर नाही, पण तुमच्या कार्यकर्त्यांकडून आमचे नेते मंत्री असं बॅनर लावलं जाते, त्यावर काय बोलतात? अजितदादाचं नाव बी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून कित्येक अनेक बॅनर झळकले, चंद्रकांत दादांचे झळकलेत, अनेक लोकांचे बॅनर झळकलेत. म्हणून बॅनर झळकल्याने काही होतंय अशातला काही भाग नाहीये. जे नेते असतात ते स्वतः निर्णय घेतात. त्या निर्णयामध्ये जर माझं नाव असेल तर त्याचा मला आनंदच आहे. तुम्ही चौथ्यांदा आता आमदार म्हणून निवडून आला आहात. काय स्ट्रॅटेजी राहिली होती निवडून येण्यात आणि ज्या काही घडामोडी घडल्या ऐन निवडणुकीच्या काही दिवसांआधी, 2 दिवसांआधी, त्यावर काय भाष्य कराल की एवढी किती कठीण झाली होती तुम्हाला ती निवडणूक आणि जिंकणं किती महत्वाचं होतं तुमच्यासाठी? बघा, प्रत्येक निवडणूक ही लढाई असते आणि या लढाईमध्ये आपण सर्वस्व पणाला लावायचं असतं. आज चौथ्यांदा मी निवडणूक जिंकतोय, त्याचा मला आनंद आहे. परंतु लढाई सुद्धा त्याच पद्धतीने मी केलेली आहे आणि याला सर्व सहकार्य एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा होतं. म्हणून आपण केलेली कामं, लोकांचा असलेला आपल्यावरचा विश्वास आणि त्या जोरावर ही निवडणूक मला अत्यंत लढाई जरी असली तरी सोपी झाली आणि मी निवडून आलो. जनतेचा जर विश्वास असेल तर तुम्हाला कोणतीही लढाई जिंकता येते, हे या लढाईतून सिद्ध झालेलं आहे. खरं म्हणजे महायुतीला भेटलेल्या जागा कोणालाही अपेक्षा नव्हती, त्याही पेक्षा जास्त जागा भेटल्या आणि विरोधक असो किंवा तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल अशाच जागा होत्या त्या. काय निवडणूक म्हणजे कशा प्रकारे लढल्या गेली, काय स्ट्रॅटेजी होती तुमची? विरोधकांकडून म्हणल्या जात आहे की ईव्हीएम हॅक वगैरे असे सुद्धा प्रश्न निर्माण केले जात आहेत. आता विरोधक हारल्यानंतर खरं तर त्यांनी स्पोर्टली आपला विषय सांभाळायला पाहिजे होता. हार मान्य करायला पाहिजे तर जनतेच्या न्यायालयात जाण्यासाठी पुन्हा तयारी करायला पाहिजे. परंतु त्यांनी ते न करता आम्ही जे काही योजना केल्या होत्या, आम्ही जे काही कामं केली होती, ज्या गतीने सरकार चाललं होतं त्याचा परिणाम हा खालच्या ग्राउंड लेवलपर्यंत गेला, हे विरोधकाला कळलं सुद्धा नाही. म्हणून आम्हाला ज्या अपेक्षा होत्या की खरंच यांचा नेरेटिव्ह लोकसभेसारखा पसरतो की काय, परंतु तसा कुठेही पसरला नाही आणि मग लोकांनी आम्हाला भरभरून. लाडकी बहीण महत्वाची ठरली का? लाडकी बहिणीने खूप महत्वाचे हा निर्णय दिला असं वाटतं का? लाडकी बहीण योजना तर सगळ्यात उच्च म्हणजे ज्याला म्हणतात टर्निंग पॉईंट झाला आहे. आमच्या ह्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहीण योजनेने आम्हाला भरपूर साथ दिली, त्यामुळे आमचा विजय हा सुकर झाला आणि इतक्या मोठ्या लोक निवडून येतील हे आम्हाला जे काही मनामध्ये थोडं वाटत होतं की आम्ही 170 पर्यंत जाऊ, पण त्यापेक्षाही जास्त मतदान त्यांनी केलं आणि आम्हाला निवडून दिलं. त्याबद्दल त्या लाडक्या बहिणीचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. शेवटचा प्रश्न, आता आमदार म्हणून मतदारसंघात काय योजना काढणार आहात किंवा मंत्री जर झाले तर शहरासाठी काय करू शकता तुम्ही? आमदार म्हणून माझं काम जे आहे ते करणारच आहेत. सर्वात प्रथम आम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे दौरे काढणार आहोत. भाऊ आपल्या भेटीला म्हणून सर्व दौरे काढणार आहोत आणि जे काही कामं आहेत मतदारसंघातली मला ते वर्षभरामध्ये आम्ही पूर्ण करायचा संकल्प करणार आहोत.
हे होते आपल्यासोबत संजय शिरसाट आणि त्यांचं म्हणणं आहे की मी कार्यकर्ता म्हणून जरी मला वाटत असलं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे, मात्र महायुतीतील जे काही प्रमुख नेते आहेत तेच ठरवतील की मुख्यमंत्री चेहरा कोण असेल. राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.